श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 31 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशीला अभ्यंग्य स्नान केले जाते. आपल्या हिंदू धर्मात नरक चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी यमराज आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा केली जाते. तसंच दिवाळीचा पहिला दिवस म्हणून अभ्यंग्य स्नानाची सुद्धा प्रथा आहे. दिवाळी सणातील नरक चतुर्दशीला अभ्यंग्य स्नानाला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व दिले जाते. अभ्यंग्य स्नान म्हणजे तेल उठणे किंवा अत्तर लावून स्नान करणे. हे नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी केले जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे भगवान कृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. हा एक राजा होता आणि त्याने स्त्रियांना बंदी करून आपल्या कैदेत ठेवले होते. त्याच्या वधानंतर कृष्णाने या स्त्रियांची सुटका केली. नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगल स्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला. त्यानुसार नरकात जाण्यापासून मानवाला वाचविणारे पवित्र आणि मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धत जी आहे तर ती प्रचलित आहे. शास्त्रानुसार नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अंगाला मुलतानी माती लावून स्नान करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंग्य स्नान म्हणतात. ज्यामध्ये हळद, दही, तिळाचे तेल, बेसन, चंदन आणि औषधी वनस्पती लावल्या जातात. नरक चतुर्दशीला अभ्यंग्य स्नान केल्याने शरीर आणि आत्मा दोन्ही शुद्ध करण्यासाठी मदत होते. यंदा 31 ऑक्टोबरला दिवाळीची पहिली अंघोळ असणार आहेत. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहिली अंघोळ असते, ज्याला अभ्यंग्य स्नान म्हणतात. यावर्षी नरक चतुर्दशी ही 30 ऑक्टोबरला दुपारी 1:15 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 संपणार आहेत. आणि म्हणून उदय तिथीनुसार नरक चतुर्दशी किंवा दिवाळीची पहिली अंघोळ ही आपल्याला 31 ऑक्टोबरला म्हणजेच गुरुवारी असणार आहे. तर आपल्याला उद्या नरक चतुर्दशीला हे अभ्यंग्य स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही एक वस्तू टाकल्याने वाईट शक्ती, नकारात्मकता, शत्रुबाधा, शत्रुपीडा नष्ट होईल. माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्यावरती धनवर्षाव करेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. तर पहा, अभ्यंग्य स्नान हे फक्त वर्षातून एकदाच केले जाते. तसे तर अभ्यंग्य स्नान हे नेहमी करावे, परंतु सर्वांनाच नेहमी करणे शक्य होत नाही. परंतु दिवाळीच्या दिवशी नरक चतुर्दशीला हे अभ्यंग्य स्नान करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. हे अभ्यंग्य स्नान केल्याने वाईट शक्तीचा जर आपल्यावरती काही परिणाम असेल, काही नकारात्मकता आपल्यामध्ये असेल, काही वाईट कर्म आपण केलेली असेल, काही पापं आपल्या हातून घडलेली असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी हे स्नान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तसेच आपल्याला एखादी शत्रुबाधा असेल, शत्रुपीडा असेल, शत्रूचा आपल्याला वारंवार त्रास होत असेल, बऱ्याच वेळा आपल्या शेजारी आजूबाजूला जळाऊ प्रवृत्तीची लोकं राहतात, त्यांना आपली प्रगती झालेली देखवत नाही आणि म्हणून त्यांचे जे दोष असतात तर ते आपल्याला लागत असतात. त्यालाच शत्रुपीडा किंवा शत्रुबाधा असे म्हटले जाते. शत्रुबाधेचा त्रास असल्याने आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येतात. आपली कोणतीही महत्त्वाची कामं ही देखील पूर्ण होत नाही. तसेच जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असेल, आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल, सतत तुम्हाला पैशांच्या अडचणी येत असेल, आलेला पैसा हा कोणत्या कारणातून निघून जात असेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होत नसेल, तर ही एक वस्तू तुम्ही अवश्य अंघोळीच्या पाण्यात टाकून या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. तसेच हे स्नान वाईट शक्ती, वाईट पाप, वाईट कर्म दूर करण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी मानले जाते.
जर आपल्या हातून छोटी मोठी पापं घडलेली असेल, बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या तोंडातून अपशब्द बाहेर पडतात आणि त्याचे दोष जे आहे तर ते आपल्याला लागत असतात. तर या वाईट पापातून कर्मातून मुक्त होण्यासाठी तुम्हाला हे स्नान अवश्य करायचं आहे. यासाठी तुम्हाला उद्या सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे. 5 वाजता तुम्हाला सकाळी पहाटे उठायचं आहे, कारण हे स्नान ब्रह्ममुहूर्तावरती केले जाते. ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केल्याने त्याचं आपल्याला फळ जे आहे तर ते मिळत असतं. यावर्षी 31 ऑक्टोबरला अभ्यंग स्नानाचा मुहूर्त जो आहे तर तो 5:21 सुरू होणार आहे, ते 6:35 असणार आहे. तर आपल्याला प्रयत्न करायचा आहे की 5:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत हा जो मधला 1 तास असणार आहे तर याच वेळेमध्ये हे स्नान करायचं आहे. ज्यांना शक्य होणार नाही अशांनी 5:30 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी तुम्हाला उद्या लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं दोन्ही हात जोडून भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला अंघोळीचं पाणी काढायचं आहे. अंघोळीचं पाणी काढल्यानंतरनं ते जास्त तुम्हाला कडकडीत घ्यायचं नाहीत. अगदी कोमट पाणी जे असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. जर या दिवशी तुम्ही उटणं आणलेलं असेल तर ते उटणं तुम्हाला संपूर्ण अंगाला अगोदर लावून घ्यायचं आहे आणि यानंतर या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 2 हिरवी वेलची टाकायची आहेत. आता ही हिरवी वेलची टाकताना तुम्ही अख्खी टाकू शकता किंवा तुम्ही फोडून टाकली तरीसुद्धा चालेल. यानंतरनं दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळद. गुरुवार आहे. गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकल्याने कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो. प्रत्येक कामात यश मिळते. मनातल्या इच्छा पूर्ण होतात. म्हणून आपल्याला अगदी चिमूटभर हळद ही त्या अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहेत. जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल तुम्हाला या अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. कारण अभ्यंग स्नानाला बरेच लोक तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात, परंतु आपल्याला सर्वांनाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही. म्हणून घरच्या घरीच थोडंसं गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. गंगाजलची बॉटल ही तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य जिथे मिळते तर तिथे तुम्हाला अगदी 20 ते 25 रुपयाला छोटीशी बॉटल मिळते. तर ती तुम्हाला घेऊन यायची आहेत आणि थोडंसं गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. जर तुमच्याकडे गंगाजल नसेल, तुम्हाला गंगाजल भेटलं नाही तर तुम्ही थोडंसं गुलाबजल जे आहे तर ते तुम्हाला या पाण्यात टाकायचं आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. आता हे स्नान करत असताना तुम्हाला डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही. जरी तुम्ही पुरुष असले, स्त्रिया असले तरीही तुम्हाला या दिवशी केस धुवायचे नाहीत. कारण यावेळेस नरक चतुर्दशी आहे तर ती गुरुवारी आलेली आहेत आणि गुरुवारी जेव्हा आपण केस धुतो तेव्हा आपल्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येतात. आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असते. सतत पैशांची तंगी येते आणि म्हणून या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाहीत. स्त्रिया आणि पुरुष या दोघांनीही या दिवशी केस धुवायचे नाहीत. फक्त हे स्नान करायचं आहे. हे स्नान करत असताना मनामध्ये कोणतेही वाईट विचार ठेवायचे नाहीत. हे स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला हे स्नान करायचं आहे. हे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ते म्हणजे जे कारिटं असतं तर हे एक जंगली फळ आहे. हे तुम्हाला या नरक चतुर्दशीनिमित्त मार्केटमध्ये सगळीकडे बघायला मिळेल. तर हे फळ तुम्हाला आदल्या दिवशीच आणून ठेवायचं आहे आणि हे कारिटं फळ जे आहे तर ते आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याने तुम्हाला फोडायचं आहे, ते ठेचायचं आहे आणि यानंतर उचलून ते तुम्हाला घराच्या बाहेर फेकायचं आहे. तर अशा पद्धतीने हे स्नान करून तुम्हाला हा एक उपायसुद्धा करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.